सांगली लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत चांगलाच तिढा निर्माण झालेला आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला समजली जाणारी सांगलीची जागा ठाकरे गटाकडे जाणार का? जरी सांगलीची जागा ठाकरे गटाकडे गेली तर त्याचे परिणाम काय होऊ शकतो हे आज आपण पाहूया. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी युनिव्हर्स म्हणते या चॅनलला सबस्क्राईब करा. ठाकरे गट आणि सांगली काँग्रेसमध्ये चांगलेच खटके उडताना दिसत आहेत. देशाच्या स्वातंत्र्यापासून सांगली जिल्हा आणि लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. सांगलीच्या भूमीने काँग्रेस पक्षाच्या विचाराने नेते देशाला दिले आहे. काँग्रेस पक्षाकडेच सांगली राहिली पाहिजे अशी पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. त्यातच सांगलीतून डबल महाराष्ट्र केसरी असलेले चंद्रहार पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित असलेली घोषणा संजय राऊत यांनी केलेली आहे. तसेच सांगलीची जागा 100% ठाकरे गटाला दिली आहे. तिकडे कोणाला अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करायची असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे असेही संजय राऊत यांनी सांगितले. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर विश्वजित कदम म्हणाले, सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून हा मतदारसंघ आम्ही सोडणार नाही. वेळ आल्यास टोकाची भूमिकाही घेऊ असे विधान काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी केले. सांगलीमध्ये आज जवळपास 600 गावे आहेत. त्यापैकी बऱ्याच गावांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपचे वर्चस्व आहे. यांच्या मनाने शिवसेनेचेही वर्चस्व फार कमी आहे. विश्वजित कदम, विशाल पाटील यासारख्या सांगलीतल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मुंबईत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगलीत काँग्रेसचा उमेदवार असेल असे स्पष्ट केले. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाना पटोलेंना संयमाने बोललं पाहिजे असा खोचक सल्ला दिला. नेमके नाना पटोले काय म्हणाले ते आपण पाहूया. महाविकास आघाडीचा जो फॉर्म्युला माध्यमाद्वारे येतोय तसा काही ठरलेला नाही. अजूनही जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. सांगलीबाबत चर्चा सुरू आहे. हा मतदारसंघ ठाकरे गटाला दिला ही खोटी बातमी आहे. सांगलीत आमचे उमेदवार विशाल पाटील हे जवळपास निश्चित आहेत. सध्या त्यावर चर्चा सुरू आहे. त्यामुळे अद्याप जाहीर केले नाही. 4-5 जागांवर अद्याप चर्चा सुरू आहे असं त्यांनी म्हटले होते. तसे बघायला गेलं तर सांगली जिल्ह्यामध्ये ठाकरे गटापेक्षा काँग्रेसची ताकद जास्त आहे. कारण देशाच्या स्वातंत्र्यानंतर सार्वजनिक निवडणुका चालू झाल्या तेव्हापासून राज्याच्या राजकारणात सांगली संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंत चव्हाण, वसंतदादा पाटील तसेच डॉक्टर पतंगराव कदम, आर पाटील आणि मदन पाटील यांच्यामुळे सांगली जिल्ह्यात काँग्रेसचा चांगलाच प्रसार झाला. पण मोदी लाटेत 2014 साली बीजेपीचे संजय काका पाटील हे सांगली जिल्ह्यामधील पहिले भाजपचे खासदार म्हणून निवडून आले. त्यावेळेपासून काँग्रेसचा डाऊनफॉल चालू झालेला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत काँग्रेसपेक्षा ठाकरे गट निवडून येईल असा अंदाज वर्तवत सांगलीची जागा ही ठाकरे गटाकडे जाईल अशी राजकीय क्षेत्रात चर्चा. तसेच कोल्हापूरची जागा ही ठाकरे गटाने सोडली आहे. त्याबदल्यात सांगलीची जागा लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. जर सांगलीची जागा ठाकरे गटाकडे गेली तर सांगलीमधील काँग्रेसच्या नेत्यामध्ये नाराजीचा सूर उगवेल आणि त्याचे गंभीर परिणाम काँग्रेसला भोगावे लागतील हे निश्चित आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी युनिव्हर्स म्हणते चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.